गुड मॉर्निंग. आज आहे फिशचा बेत. सो मी मॉर्निंगला उठून पटकन कोळंबी घेऊन आली. प्रॉन्स विहानला स्पेशली आवडतात. बांगडे घेऊन आली. बांगडे तर खूप छान आणि फ्रेश मस्त भेटले. आणि हलवा घेऊन आली. बांगड्याचं कालवण करणार आहे आणि बाकीची फ्राय होईल. कोळंबीचं पण कालवण होईल. प्राजक्ता व्हेज खाते म्हणून तिच्यासाठी पनीरची भाजी. आई पण आली आहे, प्राजक्ता आली आहे. ऑलमोस्ट सगळं जेवणाची तयारी झाली आहे. मनीषा येऊन सकाळी पट्टापट्टीने सगळं जेवण वगैरे रेडी केलं आहे. सो फिशचं जेवण रेडी आहे. मग त्याच्यानंतरचा बेत होता, आजपासून गाडी शिकायची होती. तुम्हाला माहितीच आहे प्राजक्ताने नेक्सॉन घेतली आहे. सो मी पण शिकणार आहे आणि मला शिकवण्यासाठी साई आला आहे. ॲक्च्युली तो जेवणासाठीच आला होता. स्पेशली फिशचं जेवण होतं. सो मग त्याला म्हटलं चल आता मला गाडी पण शिकव. म्हणजे तो म्हणाला की मी तुला शिकवेन. पण त्याच्यामध्ये सीन काय माहिती आहे का तुम्हाला, मी गाडी शिकेन कधी किंवा काय आय डोंट नो. आणि छान शिकवली त्याने सिरियसली. पण सरप्रायझिंगली हे आहे की माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड विहान होता. सो त्याला शिकायची होती की नाही मम्मा तुझं झालं तर मी बसणार आहे, मला हे करायचं आहे. बापरे म्हटलं काही खरं नाही. बट सिरियसली मस्त छान शिकवली त्याने. आणि मे बी मला वेळ लागेल थोडासा, कारण का जसं मला वेळ भेटेल तसं मी ट्राय करते. म्हणून मी गाडी पण माझ्याकडेच ठेवून घेतलेली आहे. मग साई येतो, दुपारी येतो म्हणाला. दुपारी किंवा संध्याकाळी जसं वेळ असेल तसं आपण शिकू. विहानची मजा बघा, बापरे विहान माझ्यापेक्षा सुंदर. म्हणजे सिरियसली त्याने ना फक्त ऐकून म्हणजे लिटरली काय वेगवेगळे शब्द नाही आहेत. आणि साई होताच बाजूला बसलेला त्याच्या. त्याने पण मस्तपैकी त्याला सांगितलं असं नको करू, तसं कर, अमुक तमुक, मम्माला जसं सांगितलं तसं सगळं फॉलो कर. आणि सुपर विहान आहे. म्हणजे ॲक्च्युली तो खूप लहान आहे असं नाही म्हणायला पाहिजे की इतक्या लवकर मी त्याला. पण माझं असं म्हणणं आहे की त्याचं एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे की समोरचा काहीतरी सांगतोय आणि एक्साइटमेंट पण एवढी आहे आणि ऐकतो. हे सगळं त्याने अभ्यासामध्ये लाईफमध्ये म्हणजे दाखवावं. ठीक आहे, हरकत नाही. त्याला काही नेहमी देणार नाही आहे. पण छान, आजचा दिवस खूप सुंदर गेला. थँक्यू.